नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी NMMS 2024-25 ला जो पेपर झाला होता त्या पेपरचं या ठिकाणी विश्लेषण बघणार आहे. विश्लेषण म्हणजे थोडक्यात आपण डायरेक्ट उत्तर बघू. तर बघा, हा जो पेपर आहे हा पेपर सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, तुम्ही थोडाही वेळ वाया न घालवता. पहिला प्रश्न आहे, 1765 साली बंगालमध्ये रिकामी जागांनी म्हणजे कोणी दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? तर जर तुम्हाला तसं तर लगेच कमेंट करून सांगा पटकन. तर याचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी या ठिकाणी दुहेरी राज्य व्यवस्था आणलेली आहे. रॉबर्ट क्लाइव्ह. नंबर 2चा प्रश्न, सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये 1917 साली खालीलपैकी कोणता पहिला लढा यशस्वी केला होता? पहा, 1917 साली. तर या ठिकाणी पहा, जर आपण बघितलं तर खेडा सत्याग्रह कधी झालेला आहे? तर 1918 मध्ये झालेला आहे खेडा सत्याग्रह. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह झाल्याच्या नंतर लगेचच हा खेडा सत्याग्रह म्हणजे हा कशासाठी झाला होता? तर नीळ उत्पादनासाठी, पिका शेतकऱ्यांसाठी झाला होता. त्याच्यानंतर जो हा सत्याग्रह झाल्याच्या नंतर हा अहमदाबादचा कामगार लढा झाला होता. त्याच्यानंतर रौलट सत्याग्रह, आपल्या सर्वांना माहिती आहे रौलट कायदा कधीचा आहे? तर 1919 आणि चंपारण्य सत्याग्रह हे 1917. म्हणजे आपल्याला जे उत्तर पाहिजे होतं, मी यासाठी सगळे घेतले. तुम्हाला खेडा सत्याग्रह जर कधीचा आहे असं जरी म्हटलं किंवा घटना कालानुक्रमे लावा असं जरी म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर येऊन जाईल. एका व्हिडिओमध्ये जवळपास 4 प्रश्नाचं विश्लेषण या ठिकाणी आपलं झालेलं आहे. रौलट कायदा 1919, त्यानंतर किंवा रौलट सत्याग्रह, चंपारण्य सत्याग्रह 1917 आणि हाच पहिला सत्याग्रह आहे की ज्यामध्ये महात्मा गांधीजींनी पहिला लढा दिला होता आणि ते यशस्वी झाला होता. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, त्रिमंत्री योजनेत सहभागी नसलेले मंत्री कोण होते? ते खालील पर्यायातून लिहा. तर त्रिमंत्री योजनेमध्ये कोण नव्हतं? तर पॅथिक लॉरेन्स होते, स्टॅफर्ड क्रिप्स होते, एव्ही अलेक्झांडर हे सुद्धा होते. मग नव्हते कोण? तर लॉर्ड वेव्हेल हेच त्या ठिकाणी नव्हते. मग आपलं उत्तर आलं लॉर्ड वेव्हेल. हे त्रिमंत्री योजनेमध्ये सर्वजण सहभागी होते. आलं लक्षात नाही? हे सर्वजण सहभागी होते. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न. भारतातील हे सर्वात मोठे संस्थान होते. आता भारतामध्ये सर्वात मोठे संस्थान म्हणजे कधी? तर जवळपास आपला भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी. मग सर्वात मोठं संस्थान कोणतं होतं? तर या ठिकाणी जे हैदराबाद आहे, हैदराबाद हे सर्वात मोठं संस्थान आहे. भारतामधील सर्वात मोठं जे संस्थान आहे ते हैदराबाद. त्यानंतर देशाच्या विविध भागात स्थापन झालेल्या प्रति सरकारांशी संबंधित विसंगत असणाऱ्या जोड्या या ठिकाणी ओळखायच्या आहेत.
प्रति सरकारच्यासाठी विसंगत असं, तर महाराष्ट्र सातारा बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा पर्याय उत्तर प्रदेश, तर उत्तर प्रदेश महिमानगड हे या ठिकाणी विसंगत आहे, म्हणजे हेच आपलं वेगळं आहे. बिहार, भागलपूर आणि बंगाल मिदनापूर हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे. म्हणजे आपला वेगळा घटक कोणता आहे, तर विसंगत पद हेच आहे, उत्तर प्रदेश महिमानगड. पुढचा प्रश्न आहे, थोरल्या बाजीरावाने रिकामी जागा यांना उत्तरेस सरदार म्हणून नेमले होते. तर त्या ठिकाणी जे उत्तरेस सरदार म्हणून नेमले होते ते तर राणोजी शिंदे. या ठिकाणी राणोजी शिंदेना उत्तरेस सरदार म्हणून नेमले होते थोरल्या बाजीरावांनी. प्रश्न क्रमांक 7, बेटी बंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी धारणा कोणाची होती, तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज यांची ही धारणा होती. श्री बसवेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला, तर ते हे कर्नाटक. कर्नाटकमध्ये त्यांनी प्रसार केलेला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. ओडिशामध्ये इंग्रजाविरुद्ध पायकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? ओडिशामध्ये इंग्रजाविरुद्ध पायकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले, तर ते हे बक्षी जगनबंधू विद्याधर. बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. स्वभाषा स्वसंस्कृती विषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून जहालमतवादी नेत्यांनी कोणती कृती केली? कोणती कृती केली, तर त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या, शिक्षण संस्था सुरू केल्या. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम लावायचा आहे. तर कालानुक्रम लावायचा म्हटल्याच्या नंतर आपल्याला कोणती घटना कधी घडली हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सगळ्यांनाच माहिती आहे कधी झालेली आहे, 1600 मध्ये. ओके, फ्रान्स मध्ये राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध जनतेने उठाव केला, म्हणजे या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांती कधी झालेली आहे, 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्याच्यानंतर प्लासी येथे नवाब सिराजुद्दौला व इंग्रज यांच्याशी गाठ पडली, म्हणजे प्लासीची लढाई कधीची आहे, तर 1857 घडण्याच्या पूर्वी, 100 वर्षपूर्वी, म्हणजे 1757 रोजी प्लासीची लढाई त्या ठिकाणी झालेली आहे सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये. बिल ऑफ राईट्स, राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या, तर बिल्स ऑफ राईट कधी आहे, तर त्या ठिकाणी 1689 मध्ये हा बिल्स ऑफ राईट हा कायदा आलेला आहे. आणि या कायद्यामुळं राजाच्या अधिकारावर त्या ठिकाणी मर्यादा घालण्यात आल्या होत्या. तर आता याच्यावर आपल्याला कळलं की नेमकी पहिली घटना कोणती, तर 1600 मध्ये ही पहिली घटना ही येईल, ही झाली पहिली. मग मला सांगा 2 नंबर,
2 नंबर आपल्याला सुरुवातीला पाहिजेत, 2 नंबर सुरुवातीला पाहिजेत. मग एक इथं आहे, इथं आहे, म्हणजे हे उत्तर नाही, हे उत्तर नाही, आपल्या दोनच पर्याय उरले. त्याच्यानंतर 1600 नंतर दुसरी घटना कधी येईल, तर 1757 1689 म्हणजे 2च्या नंतर काय आपल्याला 4. 2च्या नंतर 4 कुठे आहे? इथं नाहीये, इथे 2च्या नंतर 4 म्हणजे आपलं हे उत्तर येऊ शकते. आपण डबल चेक करा पहा. त्याच्यानंतर कोणती, म्हणजे ही घटना 1 नंबरला येईल, ही घटना 2 नंबरला येईल. त्याच्यानंतर 3 नंबरला कोणती, तर 3 नंबरला ही येईल आणि 4 नंबरला या ठिकाणी ही येईल. म्हणजे अशा पद्धतीनं त्या घटना घडलेल्या. वर्ष लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यातून एखादा प्रश्न असा येईल की बा फ्रेंचची राज्यक्रांती केव्हा घडलेली आहे, किंवा प्लासी येथील लढाई केव्हा घडली, असा सुद्धा प्रश्न येऊ शकते. ओके, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिकामी जागामध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. तर ते सुरू केलेले एप्रिल 1927 मध्ये. एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत. त्याच्यानंतर त्यांचे प्रबुद्ध भारत, अशा पद्धतीनं. नेक्स्ट पहा, बॉम्ब तयार करण्याशी संबंध, बॉम्ब तयार करण्याशी संबंध, बॉम्ब तयार करण्याशी संबंध जोडण्यात सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने निर्दोष सोडलेले क्रांतिकारक कोण? तर पहा, या ठिकाणी ज्यावेळेस असं लक्षात आलं की बाबा यांनी बॉम्ब तयार केला आणि सरकारने त्याचा संबंध या व्यक्तीशी जोडलेला आहे, तर त्या व्यक्तीचं या ठिकाणी नाव आहे अरविंद घोष. या अरविंद घोषाचा संबंध त्या ठिकाणी बॉम्ब बनवत यांच्याशी जोडला होता. आणि परंतु या ठिकाणी न्यायालयात गेल्याच्या नंतर ते निर्दोष सुटले. तर ते व्यक्ती अरविंद घोष. JVP समितीत यांचा समावेश होतो. तर JVP समितीमध्ये कोणाचा समावेश होता, तर त्या ठिकाणी JVP समितीमध्ये तर पट्टभी सीतारामय्या, पट्टभी सीतारामय्या यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 15वा. मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण? तर जहागीर हा सर्वात कर्तबगार राजा होता. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक पुन्हा झालेले, तर जहागीर लक्षात. ओके, थँक्यू. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. धन्यवाद.